Subject Science 9 chapter Motion and Types of Motion. Motion and Types of Motion. गती आणि गतीचे प्रकार याविषयी आपण पाहणार आहोत. ऑब्झर्वेशन अँड डिस्कस त्याबद्दल आपण ऑब्झर्वेशन करणार निरीक्षण करणार आहे. Look at this four picture. Look at this is the four picture. In our day life we see moving object. Moving object are said be object the motion. Look at this four picture. In our day-to-day life, many object the moving. Moving object is the motion. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण पाहत असतो आपल्याला सर्व बऱ्याचशा वस्तू आपल्याला मूव्हिंग मध्ये हालचाल करताना दिसून येत असतात. मूव्हिंग ऑब्जेक्ट ज्या वस्तू काय होत असतात मूव्ह होत असते त्यांची हालचाल होत असते त्यालाच आपण काय म्हणत असतो मोशन म्हणत असतो. एक्झाम्पल मी आता इकडनं झालं माझी हालचाल झाली भौतिक म्हणजे गतीमुळे काय होत असते हालचाली होत असते. Discuss which object above the picture in motion. Look at this picture. Discuss the object picture in motion. What difference in their motion? तुम्हाला चित्रपटामध्ये तुम्हाला कोणकोणते मोशन दिसत आहेत गती दिसत आहे त्यांची चर्चा करा. The first motion, linear motion, circular motions. These are uniform linear motions, periodic motion. जे आपण पाहतो तर लिनियर मोशनची काही उदाहरणं दिसत आहे आपल्याला काही पिरियडिक मोशनची उदाहरणं दिसत आहे काही वर्तुळाकार गतीचे दिसत आहे हे आपल्याला त्याच्यावरून दिसत आहे. आता आपण मोशन मीन्स गती त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. While waiting for a bus stop, other vehicle appear to be in state of motion. On the other hand, when you are in motion, yourself a still object appears be moving. For example, trees are seen run backward while are traveling the train. While the waiting the bus stop, vehicle appear state the motion, and other hand the motion was still the object and the moving. Examples: trees see in the run backwards. आपण पाहत असतो ज्यावेळेस आपण बस स्टॉप मध्ये जात असतो काही ज्या बस असतात त्यांच्या आपल्याला गतीमध्ये जे स्थित गती जे आपण बस पाहत असतो आपल्याला मोशन मध्ये दिसून येत असतात. काही ज्या बस असतात त्या स्थितीत असतात पण ते गतीमध्ये होताना आपल्याला दिसून येत असतात. एका ठिकाणी दुसऱ्याकडे जाताना दिसून येत असतात. आणि ज्या वेळेस आपण बस मध्ये बसत असतो त्यावेळेस तसंच एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे. त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला ट्रॅव्हल्स. ज्यावेळेस आपण बसने असू द्या रेल्वेने असू द्या आपण ट्रॅव्हल्स करत राहिलो जी स्थिर वस्तू राहिली पण ज्या वेळेस आपण काय करतो ट्रॅव्हल करतो आपण गतिमान असतो त्यावेळेस ते आपल्याला असं भासतं त्या वस्तू काय होते बॅकवर्ड्स द रन ते मागे काय करत ते धावत आहे. असं तुम्ही बसमध्ये बसताना पाहिलं असेल ट्रेनमध्ये बसताना पाहिलं असेल जेव्हा ट्रॅव्हल्स आणि प्रवास करतात त्यावेळेला आपल्याला दिसून येत असतं असं आपल्याला भास होतो. If an object is seen by an observer to change in the place continuously, the object set the motion. If the observer change the continuously place, this the motion. आपण ऑब्झर्व करा काय होतं कंटिन्युअसली प्लेस एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी आपण काय करत असतो जात असतो त्यालाच काय म्हटलं ना मोशन म्हणजे गती. Change of place object is called displacement, and object in motion continuously undergoes the displacement. Change the place, the objects, the displacement. The object continuously undergoes the displacements. Displacement म्हणजे विस्थापन. आपण पहा चेंज द प्लेस द ऑब्जेक्ट वस्तूचं काय होत असतं प्लेस एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जात असतो तिचं विस्थापन होत असतं त्यालाच आपण काय म्हणत असतो मोशन म्हणजे गती म्हणत असतो. ऑब्जेक्ट द मोशन कंटिन्युअसली डिस्प्लेसमेंट वस्तूचं गतीमध्ये असताना गतीमध्ये असताना वस्तूचे नेहमी काय होत असतं विस्थापन हे होत असतात. उदाहरणार्थ मी तू उभा आहे इकडे गेलो एका ठिकाणी काय गेलो दुसऱ्या ठिकाणी गेलो इकडे आलो म्हणजे काय झालं एका ठिकाणी दुसऱ्याकडे गेलो काय विस्थापन झालं डिस्प्ले एका ठिकाणी दुसऱ्याकडे जाणे.
The continuous displacement of the object is called the motion. The continuous the displacement are called the motion. वस्तूचं सतत डिस्प्लेसमेंट म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी तिसऱ्याकडे असं डिस्प्लेसमेंट होत राहिलं, विस्थापन होत राहिलं, त्यालाच आपण काय म्हणतो मोशन. मोशन म्हणजे गती. तर टाइप्स ऑफ मोशन आता आपण काय जाणून घेणार आहोत, गतीचे प्रकार जाणून घेणार आहोत. फर्स्ट द लिनियर मोशन. लिनियर मोशन. लिनियर मोशन मीन्स रेषीय गती. आणि आपण रेषीय गतीचे काय पाहणार उदाहरण पाहणार आहोत. लिनियर मोशन. A train or moving the vehicle on the road when it travel in the straight line is the same direction. This motion, the object is called the linear motion, and the object linear motion show the displacement the straight line. The train moving on the vehicle road the travel the straight line and the same direction. This motion is called the linear motion. The object moving show the displacement the straight line is called the linear motion. आपण पाहत असतो, तुम्ही बाकीचे वाहन पहा, रेल्वे पहा, आपल्याला एका सरळ रेषेमध्ये येताना दिसत, सरळ गतीमध्ये येताना दिसत असतात. सेम डायरेक्शन एक सारखीच दिशा असते त्यांची. असं आपल्याला ट्रॅव्हल्स करताना, प्रवास करताना दिसून येते. एका रेषीय गतीमध्ये त्यांचं काय होत असतं, डिस्प्लेसमेंट एका ठिकाणी दुसऱ्याकडे जाणं होत असतं. त्यालाच आपण काय म्हणत असतो, लिनियर मोशन. द लिनियर मोशन डिस्प्लेसमेंट स्ट्रेट लाईन. द लिनियर मोशन रेषीय गतीचं विस्थापन हे नेहमी सरळ रेषेमध्ये होत असतं. Example, if stand on chair, the release ball, your hand, fall to floor. What do you include this? Stand the chair and release the ball, your hand, fall the floor. What do you see? पा एक हातात बॉल घ्या, ते खुर्चीवर उभं राहा आणि तो बॉल काय करा, हातात पकडून सोडून द्या. त्याच्यावर तुमचं काय लक्षात आलं? इज द एक्झाम्पल. आता आपल्याकडे बॉलच्या जागेवर आपण काय घेतलं, हा खडू घेतला, तो काय केला आपण सोडला. रिलीज द हँड. रिलीज द हँड. मग याच्यावरून आपल्याला असं कन्क्लूड असं लक्षात आलं, द रिलीज द बॉल fall in the floor the straight line and the same direction. म्हणजे आपण हातात बॉल होता, बॉलचा आपण खडू घेतला, तो सोडला. आपण सोडल्यानंतर आपल्याला एका सरळ रेषेमध्ये सेम डायरेक्शन एका दिशेमध्ये जाताना आपल्याला दिसलं. यालाच आपण लिनियर मोशन म्हणत असतो. रेषीय गतीमध्ये काय होत असतं, याचं विस्थापन होत असतं. Compare the motion soldier parade and girls coming down the side. Compare the motion girl slide and the parade the soldier. आता तुम्ही जे परेड करत असतात, सोल्जर सैनिक परेड करत असतात, त्यांचं आणि मुलगी घसरगुंडीवरून काय करत ते घसरत असते, त्या दोघींची तुलना करा. The motion of the soldier in parade in the same during that the period not even the slight difference in the sea. However, the motion the girls come down slide does not appear the uniform. The girls come down fast and fast. The speed motion goes the increase continuously. The soldier period the same. Not even the slide is the sea. However, the motion the girls come down the slide and down and fast speed the continuously. The speed the fast and fast continuously. आपण पाहत असतो, जे सोल्जर परेड करत असतात, संचलन करत असतात, त्यांच्या गतीमध्ये आपल्याला फरक दिसून येत नाही. एकसारखी गती दिसून येते. एखादी मुलगी घसरून बसते, ज्यावर उडून ती खाली येत असते, त्या ज्यावर खाली येत असते, डाऊन द स्लाइड द स्पीड द कंटिन्युअसली अँड इन्क्रीजिंग. म्हणजे त्याचा जो स्पीड असतो, तो वेग असतो, ती गती असते, ती गती काय जाते खाली, जशी असते ती गती वाढत
जात असते, त्याच्यामध्ये युनिफॉर्म दिसून येत नाही, आपल्याला एक सारखापणा दिसून येत नाही. The motion of the marching soldier, uniform linear motion, because in this motion on the change in seats. On other hand, the motion girls come down to slight non-uniform motion. The motion of the marching the soldier, the uniform linear motion, and the other hand, the motion girls come down slight non-linear motions. आपण पाहत असतो ज्यावेळेस सोल्जर संचलन करत असतात ते आपल्याला रेषीय एक समान गती दिसते, त्याच्यामध्ये आपल्या गतीमध्ये फरक पडताना दिसून येत नाही. आणि तसंच आपण दुसरं उदाहरण पाहिलं, ती मुलगी काय होते घसरगुंडीवरून खाली येताना आपल्याला दिसत आहे. लुक ॲट दिस पिक्चर, परेड इन द सोल्जर अँड गर्ल स्लाइड डाऊन. आणि त्याच्यावर आपल्याला लक्षात येतं, आणि ज्यावेळेस ती गर्ल घसरगुंडीवरून जशी खाली खाली येत असते त्यामध्ये काय असतो, वेग हा बदलत जात असतो, गती ही बदलत जात असते. त्यालाच आपण म्हणतो नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन, रेषीय असमान गती. त्या गतीमध्ये सारखापणा आपल्याला दिसून येत नाही. युनिफॉर्म लिनियर मोशन, uniform linear motion. Uniform linear motion means रेषीय एक समान गती. When the distance traversed by object along the straight line in the unit time is continuously same, the motion is called uniform linear motion. When the distance traversed the object straight line unit time continuously same is called the motion uniform linear motion. ज्या वेळेस आपण प्रवास करत असतो, ट्रॅव्हर्स करत असतो, ते ऑब्जेक्ट एका आपल्याला सरळ रेषेमध्ये जाताना, स्ट्रेट लाईन सरळ रेषेमध्ये जाताना दिसून असतं, त्यावेळेस त्याचा जो स्पीड असतो तो स्पीड कसा असतो, बदलत नाही, एकसारखा त्याचा काय असतो, वेग, गती असते, एकसारखी गती असते. त्यालाच आपण काय म्हणत असतो, युनिफॉर्म लिनियर मोशन, रेषीय असमान गती. आता त्याच्यातलं आपण पाहणार आहोत नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन मीन्स रेषीय असमान गती. Non-uniform linear motion, रेषीय असमान गती. When the distance traverses the object straight line, unit time keep changing, is motion not uniform linear motion. The distance traverses the object straight line, but keep the time the changing the motion continuously is called the non-linear motion. Towards the object, वस्तू ज्या वेळेस काय करत असते, प्रवास करत असते, ती स्ट्रेट लाईनवर, ते स्ट्रेट लाईनमध्ये ती काय करते, प्रवास करते, पण तिचा जो टाइम आहे, तिची जी गती आहे, ही गतीमध्ये काय दिसतं, ते आपल्याला गतीमध्ये बदल होताना दिसत आहे. एक्झाम्पल जसं आपण घसरगुंडीवरती जी गर्ल्स खाली येते तशी गती काय होते, एक समान नाही, ती गती काय होते, जास्त जास्त होते. म्हणजे चेंज द मोशन कंटिन्युअसली काय होते, गती ही नेहमी काय होत असते, बदलत असते. त्यालाच काय म्हटलं जातं, नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन, रेषीय असमान गती, गतीमध्ये सारखापणा आपल्याला दिसून येत नाही. आता आपण नॉन लिनियर मोशन सेकंड पाहणार आहोत, म्हणजे नेक रेषीय गती. नॉन लिनियर मोशन मीन्स नेक रेषीय गती. The motion of an object does not move the straight line is called the linear motion. The motion of the object, not the straight line, is called the non-linear motion. The motion of the object does not straight line, एका सरळ रेषेमध्ये काय करत नाही, हे प्रवास, does not the straight move, एका सरळ रेषेमध्ये ते काय होत नाही, प्रवास होत नाही आहे. त्यालाच आपण काय म्हणत असतो,
एक रेषीय गती म्हणत असतो. अजून मी तुम्हाला पुन्हा सांगतो, नॉन लिनियर मोशन म्हणजे एक रेषीय गती. तो मोशन द ऑब्जेक्ट डज नॉट द स्ट्रेट लाईन इज कॉल्ड द नॉन लिनियर मोशन. द मोशन द ऑब्जेक्ट, त्या वस्तूची गती एका सरळ रेषेमध्ये का होते, नॉट द स्ट्रेट लाईन, एका सरळ रेषेमध्ये त्या वस्तूची मूव्ह, एका सरळ रेषेमध्ये त्या वस्तूची काय होत, एका सरळ रेषेमध्ये त्या वस्तूची काय होते, हालचाल होत नाही आहे. अशा गतीला आपण काय म्हणत असतो, एक रेषीय गती म्हणत असतो. What kind movement does swing in the park show? What kind the movement swing? तुम्ही बगीच्यामध्ये गेले असता, बगीचा झोपाळ्याची हालचाल कशी होताना दिसते, आपण पाहत असतो. स्विंग बॅक अँड फोर्थ मुवमेंट, रिपीट मुवमेंट अगेन अँड अगेन. आपण पाहत असतो ज्यावेळेस झोपाळा पुढे जात असतो, मागे येत असतो, ही जी क्रिया आहे, ही क्रिया काय होत असते, रिपीट अँड रिपीट होत असते. लुक ॲट दिस पिक्चर. आता एका सरळ रेषेमध्ये काय होताना दिसत, त्यांची मुवमेंट होताना दिसत नाही. स्ट्रेट लाईन मध्ये मुवमेंट होताना, मूव्ह होताना दिसत, एका सरळ रेषेमध्ये त्याचा, एका सरळ रेषे गतीमध्ये त्याचा आपल्याला हालचाल होताना दिसून येत नाही. द स्विंग ऑलवेज कम बॅक फ्रॉम वन एंड टू अनदर एंड. It takes the about same time for the each swing. Oscillation. This movement a swing is called oscillation motion. The swings always back from one end to another end. The about same time swing the each is called the oscillatory motion. आपण पाहत असतो झोपळ्यावर बसलो, झोपळ्यावर बसल्यानंतर आपण ज्यावेळेस झोका घेत असतो, एका टोकाकडून तो दुसऱ्या टोकाकडे येत असतो. एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाताना जेवढा वेळ त्याला पास सेम एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे, एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे, दुसऱ्या टोकाकडून एका टोकाकडे यायला त्याला काय लागत असतो, ते मुवमेंटला, गतीला सेम वेळ हा लागत असतो. अशा याला आपण काय म्हणत असतो, ऑस्किलेटरी मोशन. ऑस्किलेटरी मोशन मीन्स आंदोलित गती. Similarly, the movement of the pendulum, of the clock, the swing, the bursts of needle, the mussing, vibration of the diaphragm, tabla, drum, example of oscillatory motion. Similarly, त्याचप्रमाणे oscillatory motion, the wings of birds, swing machine, needles, the pendulum of the clock. आपण पाहत असतो, अजून ऑस्किलेटरचे उदाहरण घेतलं, तुम्ही पेंडुलमची क्लॉक पाहिली असणार. लुक ॲट दिस पिक्चर. हा जो पेंडुलम असतो, एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे, दुसऱ्या टोकाकडून एका टोकाकडे येत असतो, त्याला काय लागत असतो, सारखाच वेळ हा लागत असतो, सेम टाइम. जर स्विंग मशीन आपण पाहिलेलं आहे, सुई खालीवरती आपण पाहतो, खाली व्हायला एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे, दुसऱ्या टोकाकडून एका टोकाकडे आलं, त्याला काय सेम टाइम लागत असतो, त्याच्यामध्ये बदलत नाही. तसं बळ आपण पाहिलेलं हायमध्ये उठताना एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे आणि एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे असं उठताना असतात, त्याची हालचाल होताना आपल्याला त्याला बी सेम वेळ लागत असतो. त्याच्यामध्ये वेळामध्ये आणि गतीमध्ये फरक पडत नाही. इज कॉल्ड दिस द मोशन द ऑस्किलेटरी मोशन. त्यालाच आपण आंदोलित गती असं म्हणत असतो. द मोशन ऑफ द बॉडी दॅट्स द ऑस्किलेटिंग, म्हणजे आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला आपण आंदोलित गती म्हणत असतो. स्विंग बॅक फोर्थ इज कॉल्ड द ऑस्किलेटरी मोशन. स्विंग द बॅक फोर्थ इज द ऑस्किलेटर मोती. आपण पाहत असतो दोघा एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे येत असतो, आणि त्याला वेळ, गती ही सारखी, तिला वेळ हा सारखा एका टोकाकडून जायला वेळ लागतो, दुसऱ्या थोडाच वेळ हा लागत असतो. गती मध्ये फरक पडताना त्याच्यामुळे द मोशन मुव्हिंग द ऑस्किलेटरी, आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला आपण आंदोलित गती म्हणतो. स्विंग बॅक अँड फोर्थ इज कॉल्ड द ऑस्किलेटरी मोशन. एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे आणि दुसऱ्या टोकाकडून एका टोकाकडे यायला काय लागत असतो, सेम वेळ लागत असतो, त्याला आपण काय म्हणत असतो, ऑस्किलेटरी मोशन मीन्स आंदोलित गती. तर आपण त्याची काही एक्झाम्पल आता आपण पाहणार आहोत. The hand of the clock move in the circular manner. Similarly, fan, giant wheel means akashpala, and the merry-go-round complete each round the circular route. In our day-to-day life, come across many examples of the object trace the circular path. The hand of clock move the circular motion. Similarly, fan, giant wheel, merry-go-round complete the one round the circular
route and the many example the objects trace in the circular motion. आपण पाहतो असतो घड्याळ जी आपण घड्याळ लावतो त्याचा काटे सेकंद का दार होऊ द्या एका वर्तुळाकार गतीमध्ये फिरताना आपल्याला दिसून येत असतो. फॅन पा, तसंच मेरीगो राऊंड पा, जायंट पा, आकाश पाळणा पा, एका टोका करतो एका सर्क्युलर मोशन पूर्ण तो काय करतो एका मार्गाकडून जात असतो दुसऱ्या मार्गात एका मार्गाकडून पूर्ण तो काय करत असतो राऊंड करत असतो. त्यालाच आपण काय म्हणत असतो सर्क्युलर मोशन म्हणत असतो. The motion of the object, the circular path is called the circular motion. The motion of the object, the circular path is called the circular motion. वर्तुळाकार गती एका वर्तुळाकार गतीचा आपण पाहिलं तो मोशन तो ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथ इज कॉल्ड द सर्क्युलर मोशन. वर्तुळाकार गती आपण पाहत असतो. वर्तुळाकार गती कशी फिरताना आपल्याला गोल फिरताना आपल्याला दिसून येत असते. असं हे बाबा बोटाकडे असं वर्तुळाकार गती एका मार्गाने आपल्याला फिरताना आपल्याला दिसून येत असते. एक राऊंड ती पूर्ण करत असते. We see from example oscillatory motion and circular motion. Some objects complete the one round the oscillatory in the fixed period and time. The example oscillatory motion and circular motion. The some object the round the oscillatory motion fixed time. आपण पाहिलं एक्झाम्पल पाहिलं ऑस्किलेटरी मोशन आंदोलन गती आणि वर्तुळाकार गतीचं पाहिलं. सम ऑब्जेक्ट पूर्ण राऊंड करण्यासाठी पूर्ण राऊंड फिरण्यासाठी त्यांना काय लागतो फिक्स म्हणजे त्यांना फिक्स आपण पाहत असतो. पूर्ण तसं सर्क्युलर मोशनचं उदाहरण पहा आणि ऑस्किलेटरी मोशन आंदोलित गतीचं उदाहरण आपण पाहिले तर आपण पाहत असतो एक पूर्ण राऊंड करताना त्यांना काय लागत होतो सेम टाइम हा लागत असतो. सेम हा वेळ लागत असतो. दिस द एक्झाम्पल मिनिट hand the clock complete the one round exactly 6 minutes. आपण पाहतो एक्झाम्पल ज्या वेळेस मिनिट काढत असतो पूर्ण 12 वाजल्यापासून तो पूर्ण फिरून तो 12 वाजेपर्यंत मिनिट काढा जात असतो. त्यावेळेस आपण काय म्हणत असतो एक राऊंड म्हणत असतो. त्याला आपण काय म्हणतो 60 मिनिटं म्हणतो. आपण त्याला काय म्हणतो 60 मिनिटं म्हणजे सेम वेळ त्याला लागत असतो. सेम टाइम लागत असतो. त्या टाइम मध्ये बदल होत नाही. Merry-go-round complete every round in the same period and time, such as the periodic motion. The merry-go-round complete the round the same period the time. आपण merry-go-round पाहत असतो. Look at this picture. merry-go-round हा जो merry-go-round आपण पाहतो फिरायला काय लागतो सेम टाइम हा लागत असतो. सेम वेळ आणि टाइम हा लागत असतो. सेम वेळ हा लागत असतो. त्याच्यामध्ये फरक पडत नाही. त्यालाच आपण म्हणतो पिरियोडिक मोशन. पिरियोडिक मोशन means नियतकालिक गती. The motion of the object that passes through certain point again and again after the fixed period is called the periodic motion. The motion of the object certain point again and again fixed period and time is called the periodic motion. Look at this picture. The example periodic motion. आपण पाहत असतो द मोशन द ऑब्जेक्ट सर्टन पॉइंट पुन्हा त्या पॉइंटवर येणं हा पुन्हा त्या पॉइंटवर आपण पाहतो सायकल हा मधला पॉइंट आहे. इथून असं फिरून येणं अजून असं इकडनं फिरून इकडे मधल्या पॉइंटपर्यंत येणं याला काय लागत असतो सेम टाइम लागत असतो. त्याच्यामध्ये फरक पडत नाही. त्याला आपण काय म्हणतो पिरियोडिक मोशन म्हणजे नियतकालिक गती म्हणत असतो. म्हणजे तुम्हाला सांगतो मी द मोशन द ऑब्जेक्ट पास द थ्रू पॉइंट गतिमान वस्तू त्या बिंदूतून सारखी गतिमान वस्तू त्या बिंदूतून येताना तिला सारखा वेळ हा लागत असतो. त्या वेळेमध्ये बदल होत नाही. फिक्स पिरियड त्याला आपण काय म्हणतो पिरियोडिक मोशन मीन्स द नियतकालिक गती. Look at this picture. While changing the butterfly
in the garden do run along the definite path and the same direction all time. Not really. तुम्ही पाहिलं तर तुम्ही बागेमध्ये गेला असता, बागेमध्ये एका फुलपाखराच्या मागे तुम्ही धावतात. ज्यावेळेस आपण फुलपाखराच्या मागे धावतो, आपण एक सेम डायरेक्शन मध्ये धावतो का? द सेम डायरेक्शन ऑल द, प्रत्येक फुलपाखराच्या मागे धावतो तर आपण प्रत्येक त्याच्या मागे आपण धावते ऑल टाइम, प्रत्येक वेळा आपलं सेम डायरेक्शन सारखं डायरेक्शन असतं का? नो, नॉट. म्हणजे आपण सारखं हे डायरेक्शन राहत नाही. फुलपाखरू एका टोकाकडून एका फुलावर दुसऱ्या फुलाकडे इकडे तिकडे फिरत असतं, म्हणून आपलं सेम डायरेक्शन राहत नाही, एकसारखी दिशा राहत नाही. आता आपण पहा रॅन्डम मोशन, यादृच्छिक गती. रॅन्डम मोशन म्हणजे यादृच्छिक गती. A butterfly continuously flies from the one flower to another flower. There the definite directions is the motion. Motion is called the random motion. The butterfly continuously from the one flower to another flower. The no definite the direction. Such motion is called the random motion. आपण पाहत असतो फुलपाखरू एका फुलावरून बसून दुसऱ्या फुलावरून तिसऱ्या फुलावर, तर आपल्याला फिरताना आपल्याला दिसून येतं नॉट द डेफिनेट द सेम डायरेक्शन, त्याचं डायरेक्शन एकसारखी दिशा राहत नाही. चला आपण काय म्हणत असतो? रॅन्डम मोशन. दिस एक्झाम्पल ऑफ द फुटबॉल प्लेयर्स गेम द फुटबॉल, द मोशन क्राउलिंग बेबी, द वंडरिंग द ॲनिमल, दिस टाईप ऑफ द मोशन द रॅन्डम मोशन. त्याचे एक्झाम्पल पाहिलं आपण पाहतो. असं ज्या फुटबॉल खेळताना तुम्ही प्लेअर पाहिलंच ना. फुटबॉल गेम सर्वात प्रसिद्ध गेम आहे जगामध्ये. जसं आपण पाहतो फुटबॉल प्लेअर, तुम्ही फुटबॉल मॅच पाहिली असेल त्यावेळेस आपल्याला एकाच दिशेकडे एका सेम डायरेक्शनमध्ये प्लेअर हे धावताना दिसून येत नाही, इकडे तिकडे धावताना आपल्याला दिसून येत असतात. तसं अजून दुसरं एक्झाम्पल दिलं क्राउलिंग द बेबी. ज्यात छोटा जो बाळ असतो तो छोटा बाळ हंबा करून चालत असतो, त्याचं डायरेक्शन सेम राहत नाही, इकडे फिरेल नंतर इकडे निघून जाईल तिकडे निघून जाईल. हे तुम्ही पाहिलेच तुमच्या घरामध्ये छोटा भाऊ असणार आहे. तुम्हाला एक्झाम्पल हेवी रॅन्डम मोशनचं आहे. वंडरिंग द ॲनिमल, जे भटकी जनावर असते, भटकी जनावर सेम डायरेक्शनमध्ये एकाच दिशेकडे प्रवास करतात का नाही, त्यांना पटलं इकडे कळत तिकडे नंतर कुठे, असं सेम डायरेक्शनमध्ये ते प्रवास करत नाही. दिस आर द टाइप्स ऑफ द एक्झाम्पल इज द रॅन्डम मोशन. The motion changes the direction. The motion that changes its the direction speed the continuously is called the motion. The motion changes the direction continuously is called the random motion. The motion that changes. गतीचा नेहमी का होत असतो? बदल होत असतो. म्हणजे त्याने एक सांगितलंय द मोशन दॅट चेंजेस द डायरेक्शन अँड स्पीड कंटिन्युअसली इज कॉल्ड द रॅन्डम मोशन. गतीची नेहमी नीट ऐका मी पुन्हा सांगतो. गतीची नेहमी दिशा आणि वेग हा नेहमी का होतो, बदलत जातो. त्याला आपण रॅन्डम मोशन असं म्हणतो.